आज माझ्या घरी आलेल्या आहेत माझ्या भाचीबाई आणि त्या आता नवरीबाई होणार आहेत 25 तारखेला. तर त्याच्यामुळे मी त्यांना गडंगर खायला माझ्या घरी बोलवलेलं आहे. गडंगर म्हणजेच केळवण आहे त्यांचं आज माझ्या घरी. तर त्याच्यासाठी मी आज बनवणार आहे छोले, पुरी, बटाट्याची भाजी, डाळ, भात, आमरस, श्रीखंड आणि पापड असा मेनू मी त्यांच्यासाठी ठरवलेला आहे. तर दुपारच्या जेवणासाठी मी त्यांना बोलवलेलं होतं, त्याच्यामुळे मी 11 वाजता स्वयंपाकाला लागले. तर छोले आपले शिजून झालेले आहेत आणि मी पुऱ्यांचं पीठ आता मळायला घेतलेलं आहे. थोडस घट्ट ठेवायचं पुऱ्यांचं पीठ मळून थोडस ठेवून द्यायचं. आणि आता मी मुलांना नाश्ता देणार आहे कारण मुलांना पण भूक लागलेली आहे. तर मी त्यांच्यासाठी जी रात्रीची अंड्याची भुर्जी होती तीच गरम करून रात्रीच्या चपात्यांसोबत खा बोलत होती त्यांना. पण ते म्हटले की आम्हाला अंड्याची भुर्जी नको आहे, आम्हाला चहा चपाती खायची आहे. म्हणून मग त्यांच्यासाठी मस्त काळा चहा अद्रक घालून केलेला आहे आणि मस्त घी लावून त्यांना मी चपाती आता देणार आहे. तर मस्त लाल अशी चपाती करायची आणि काळ्या चहा सोबत खायची, खूप छान लागते. आम्ही काळा चहा पितो नेहमी. तर दोन्ही मुलांनी चहा चपाती खाल्ली, फक्त तृप्तीनेच अंड्याची भुर्जी आणि चपाती खाल्ली. आणि मी तर काही नाश्ता करणार नाही, तब्येत खराब होती म्हणून मी नारळ पाणी पिले आणि माझ्या पुढच्या स्वयंपाकाला मी सुरुवात केलेली आहे. हा छोलेचा मसाला आहे. तर माझ्या हातची छोलेची भाजी सगळ्यांनाच आवडते. तर त्याचा देखील मी पूर्ण व्हिडिओ नक्कीच शेअर करणार आहे. तर तुम्ही पाहू शकताय किती पसारा झालाय किचन वरती. आता मी बनवायला घेणार आहे बटाटे आणि डाळीला फोडणी देणार आहे. तर छोले शिजून झालेले आहेत आपले म्हणून छोलेची भाजी थोड्या वेळाने टाकणार आहे. मिक्सर मधून मसाला वाटून झाला की छोलेची भाजी टाकते. डाळ भात होत आलेले आहे आणि बटाट्याची भाजी देखील होत येत आहे. तोपर्यंत आंब्याचा रस बनवून घेतला मी आणि मग छोलेची भाजी टाकली. छोले ऑलरेडी शिजलेले होते म्हणून भाजीला जास्त काही उकळवायचं नव्हतं आपल्याला. थोड्या वेळ 2-3 उकळी आली की छोलेची भाजी आपल्याला काढून घ्यायची आहे. भाजी, डाळ भात आणि बाकी सगळं झालेलं आहे, फक्त पुऱ्या बाकी आहेत. तर मी आता पुऱ्या करायला घेते. सगळ्यात लास्टला घेतल्यात मी पुऱ्या करायला, गरम गरम छान लागतात. मग पुऱ्या देखील आपल्या झालेल्या आहेत. पुऱ्या झाल्या की किचन वरचा पसारा आवरून घेणार आहे आणि मग मी नवरीबाईला फोन करणार आहे की निघलेत की नाही म्हणून. तर तुम्ही पाहू शकता किती पसारा पडलेला किचन वरती. आणि आता आलेले आहेत आपल्या नवरीबाई, त्यांच्यासोबत एक कलवरी आणि एक छोटूसा कलवरा आलेला आहे. तृप्ती त्यांना घ्यायला गेली होती. तर हे आहे नवरीचं ताट, तुम्ही पाहू शकताय. तर मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा की तुम्हाला हा स्वयंपाक कसा वाटला तो. तर आता नवरीबाईला हळदी कुंकू करून मी जेवण वाढत आहे. तुमच्या इकडे जरी कोण्या मुलीचं लग्न असेल किंवा नातेवाईकामध्ये कोणत्या मुलीचं जर लग्न जमलेलं असेल तर नक्कीच त्यांना गडंगर खायला बोलवा. खूप मस्त असतो हा अनुभव, खूप छान वाटतं. मला तर मुलींचं लग्न एवढं आवडतं. मी माझ्या प्रत्येक भाच्यांना म्हणजे खूप लाड करते, त्या पण मला खूप चांगलं ट्रीट करतात. मी त्यांची फेवरेट मामी आहे आणि मला आवडतं. म्हणजे रक्ताच्या नातेपेक्षा जे आपण मनाने जोडलेले नाते असतात ना, ते खूप जपायचे, चांगले असतात ते नाते. आणि तुम्ही पाहू शकताय नवरीबाई किती खुश आहेत ते, आणि त्यांची खुशी पाहून मला देखील खूप आनंद झाला आणि मला खूप बरं वाटलं की त्या माझ्या घरी आल्या आणि खूप छान वाटलं.